नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचं 5 मे 2025 या दिवशी घेण्यात आलेल्या MST CET परीक्षेचा मॅथमॅटिक्स या विषयाचा आपण या ठिकाणी आज एक्सप्लेनेशन बघणार आहोत। तर बघा, या ठिकाणी सगळ्यात पहिला प्रश्न विचारण्यात आलेला होता, द निगेशन ऑफ स्टेटमेंट पॅटर्न। या स्टेटमेंट पॅटर्नचं या ठिकाणी आपल्याला निगेशन घ्यायचं आहे। या ठिकाणी स्टेटमेंट पॅटर्न आपल्याला काय दिलेला आहे, P अँड निगेशन Q इम्प्लाइज P ऑर निगेशन Q आणि या पूर्ण स्टेटमेंट पॅटर्नचा आपल्याला घ्यायचा आहे निगेशन। म्हणजेच मी जर याचा निगेशन घेणार तर लक्षात घ्या, या ठिकाणी आतमध्ये काय आहे, तर आतमध्ये इम्प्लाइज म्हणजे ज्याला की आपण कंडिशनल लॉ म्हणतो आणि बाहेर आहे या ठिकाणी निगेशन। आता निगेशनमुळे जर या ठिकाणी आपण डी मॉर्गन्स लॉ वापरला आणि आतमध्ये असलेल्या इम्प्लाइजमुळे कंडिशनल लॉ, तर दोन्ही लॉ या ठिकाणी जर आपण एकत्र वापरले तर तो लॉ काय सांगतो, तर पहिला जो पॅटर्न आहे तो पॅटर्न ॲज इट इज पाहिजे आपल्याला, म्हणजेच P अँड निगेशन Q असेल। जो दुसरा पॅटर्न आहे त्या दुसऱ्या पॅटर्नचा या ठिकाणी आपण घ्यायचा निगेशन। दुसरा कोण आहे या ठिकाणी, P ऑर निगेशन Q, ठीक आहे। आणि जे काही इम्प्लाइजचं साईन असतं, ह्या इम्प्लाइजच्या साईनच्या जागी आपण या ठिकाणी घेतो अँड। म्हणजेच काय केलंय आपण या ठिकाणी लक्षात घ्या, आपण या ठिकाणी इम्प्लाइज त्याला पण काढलं, निगेशन त्याला पण काढलं, आपण दोघांचाही या ठिकाणी रूल वापरला, कंडिशनल लॉ पण आणि त्यानंतर दुसरा आहे डी मॉर्गन्स लॉ। या ठिकाणी लक्षात घ्या, आता आपण P अँड निगेशन Q अँड, आता बघा या ठिकाणी निगेशन ऑफ ब्रॅकेट आहे। निगेशन ऑफ ब्रॅकेट म्हणजे या पूर्ण स्टेटमेंटचं आपल्याला करायचं आहे निगेशन। या पूर्ण स्टेटमेंटचं या ठिकाणी आपण निगेशन कसं करणार, तर निगेशनसाठी आपण या ठिकाणी काय करत असतो, जो पहिला असेल त्याचा निगेशन, जो दुसरा असेल त्याचा निगेशन। आता या ठिकाणी निगेशन कोणाचं होईल, निगेशन ऑफ निगेशन Q, म्हणजे निगेशन कॅन्सल, त्याला आपण म्हणत असतो निगेशन ऑफ निगेशन इज स्टेटमेंट इटसेल्फ, म्हणजे या ठिकाणी काय असेल तर Q। त्यानंतर निगेशन कुणाचं केलं आपण, तर या पूर्ण ब्रॅकेटचं जे निगेशन केलं त्या ऑरच्या जागी या ठिकाणी असेल आपल्याकडे अँड। ओके, म्हणजे या ठिकाणी आपण कोणता रूल वापरला, तर याला म्हणतात डी मॉर्गन्स लॉ। या ठिकाणी आपण वापरलेला आहे डी मॉर्गन्स लॉ। आता या ठिकाणी लक्षात घ्या, हे जे पूर्ण काही स्टेटमेंट पॅटर्न मिळालंय, तर यामध्ये बघा इथे मिळाला P अँड निगेशन Q अँड निगेशन P अँड, म्हणजे सगळ्या ठिकाणी अँड आहे। तर आपण या स्टेटमेंटला जर अल्टरनेट करून लिहिलं, चेंज करून जर लिहिलं, म्हणजेच मला सांगायचं आहे की P च्या नंतर जर मी निगेशन P लिहिलं तरी चालतंय, कारण सगळ्यांच्या मध्ये अँड आहे। म्हणजेच बघा या ठिकाणी P अँड निगेशन P हे काय बनेल, तर हे बनेल स्टेटमेंट फॉल्स। त्यानंतर निगेशन Q अँड Q हे स्टेटमेंट काय बनेल, तर हे स्टेटमेंट बनेल या ठिकाणी फॉल्स। म्हणजेच आपल्याला काय मिळालं, फॉल्स अँड फॉल्स, फॉल्स अँड फॉल्स इज द फॉल्स। म्हणजेच आपल्याला पूर्ण स्टेटमेंट पॅटर्नच्या शेवटी काय मिळालंय, तर फॉल्स मिळालंय। आणि फॉल्स म्हणजे काय, तर फॉल्स म्हणजे कॉन्ट्रडिक्शन मिळालेलं आहे। देअरफॉर ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर। चाल, इफ द लाईन 3x + 4y - 24 इज इक्वल टू 0, तर लक्षात येतंय की हा कोणता 11th स्टँडर्डचा स्ट्रेट लाईन या चॅप्टर मधला हा प्रश्न आहे। या ठिकाणी काय सांगितलंय बघा, ही जी काही लाईन आहे तर इंटरसेक्ट एक्स अँड वाय ॲक्सेस इन पॉइंट्स A अँड B, ए आणि बी ला या ठिकाणी इंटरसेक्ट करते आहे। कुणाला, तर एक्स अँड वाय ॲक्सेसला। या ठिकाणी जर बघाल एक्स ॲक्सेस वाय ॲक्सेस, तर त्याला ही लाईन कोण, काय इक्वेशन दिलं तिचं, 3x + 4y - 24 इज इक्वल टू 0 इंटरसेक्ट करते आहे A आणि B पॉईंटमध्ये ॲक्सेसला, म्हणजेच एक्स ॲक्सेसला A पॉईंटमध्ये आणि वाय ॲक्सेसला या ठिकाणी B मध्ये। तर आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचा आहे हा जो काही ट्रायंगल क्रिएट झाला कोणता, तर OAB या ट्रायंगलचा आपल्याला इन सेंटर या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचा आहे। तर बघा या ठिकाणी जर बघाल की इन सेंटर म्हणजे काय, तर या ट्रायंगलमध्ये असणारा असा पॉईंट की ज्या पॉईंटपासून आपण काय काढतो, याला जो काही इन सर्कल काढला जाईल त्याचा या ठिकाणी आपल्याला सेंटर पॉईंट फाइंड करायचा आहे। बघा लक्षात घ्या, या ठिकाणी इन सेंटरसाठी फॉर्म्युला काय आहे, तर x, y म्हणजे जे काही आपण कोऑर्डिनेट घेणार, तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे ax1 + bx2 + cx3 डिवाइड a + b + c। सेम तसाच y साठी, तर y साठी काय फॉर्म्युला आहे, y साठी हाच आहे, फक्त त्या ठिकाणी x च्या जागी y घ्यायचा आहे। म्हणजेच काय, ay1 + by2 + cy3 डिवाइड a + b + c।
आता या ठिकाणी जर बघाल तर ABC म्हणजे काय, तर ABC म्हणजेच या ट्रायंगलच्या असणाऱ्या साइड्स. समजा ही असेल A, ही असेल B आणि जर साइड ही असेल C, तर या ठिकाणी Aच्या समोरचा जो काही पॉइंट आहे, लक्षात घ्या कन्सेप्ट वाईज सांगतो आहे, एकदम व्यवस्थित समजून घ्या म्हणजे लक्षात येईल की या ठिकाणी नेमकं आपल्याला घ्यायचं काय आहे. तर Aच्या समोरचे जे काही पॉइंट असेल तो असेल आपल्यासाठी x1 आणि y1. Bच्या समोरचे जे काही पॉइंट म्हणजे जे काही कोऑर्डिनेट असतील तर ते असतील आपल्यासाठी x2 आणि y2. Cच्या जे काही समोरचे असतील तर ते असतील आपल्यासाठी x3 आणि y3. या ठिकाणी जर लक्षात घ्याल तर आपल्याकडे या ठिकाणी काय मिळालेलं आहे बघा, काय मिळालेलं आहे तर yचे म्हणजे ज्या ठिकाणी लाईन इंटरसेक्ट करते आहे तर मला या ठिकाणी A चे कोऑर्डिनेट मिळालेले आहेत, B चे मिळालेले आहेत आणि O चे मिळालेले आहेत. बघा O चे काय आहेत 0,0. A चे कोऑर्डिनेट मिळालेत का, तर या ठिकाणी A कुठे आहे x ॲक्सिसवर, याचा अर्थ त्या ठिकाणी y काय आहे तर y 0 आहे. ओके, त्यानंतर जर बघाल तर हा B पॉइंट y ॲक्सिसवरती आहे, याचा अर्थ त्या ठिकाणी x ॲक्सिस हा आपला 0 असला पाहिजे. आता मला B आणि A चं कोऑर्डिनेट फाइंड करायचे आहेत, अजून ते अजून मिळालेले नाहीत. तर बघा या ठिकाणी कसे फाइंड करणार, तर हे इक्वेशन दिलेलं आहे लाईनचं. लाईनचं इक्वेशन काय दिलं आहे बघा, B साठी काय x हा 0 आहे म्हणजे त्या ठिकाणी जर मी 0 पुट करणार फॉर x = 0 तर इक्वेशन काय बनेल 3 0 प्लस 4y मायनस 24 इज इक्वल टू 0. 24 पलीकडे जाऊन होईल प्लस म्हणजे 4y इज इक्वल टू 24, दॅट इज y इज इक्वल टू मिळाला मला 6. म्हणजे B चे कोऑर्डिनेट मिळालेत बघा मला 0,6. त्यानंतर जर मी A साठी म्हणणार तर काय फॉर y इज इक्वल टू 0, त्या ठिकाणी y हा आपला 0 आहे तर मला मिळेल 3 × x प्लस 4 × 0 मायनस 24 इज इक्वल टू 0. 3x 24 पलीकडे जाऊन झाला प्लस म्हणजेच x इज इक्वल टू मिळाला बघा मला 8. म्हणजे A चे कोऑर्डिनेट मिळाले मला 8,0. आता बघा मला या ठिकाणी जसं तुम्हाला या ठिकाणी सांगितलं होतं मी, मला काय पाहिजे या ठिकाणी तर मला ABC पाहिजे. A काय आहे ही साईड आहे, B ही साईड आहे आणि C ही साईड. ठीक आहे, कुणाला पण ABC म्हणू शकता, काही फरक पडत नाही. फक्त मग A जर याला म्हटलं तर x1 y1 समोरच्याला म्हणावं लागेल. ठीक आहे, जर मला हे A झालं तर A काय आहे साईड OB हे माझं A आहे. साईड कोण OB ही माझ्यासाठी A आहे, तर माझ्यासाठी A काय होईल सांगा इथं, देअरफॉर A इज इक्वल टू किती असेल, A इज इक्वल टू किती असेल तर ह्या O पासून ते B चं डिस्टन्स ते आहे 6 म्हणजे माझ्याकडे A ची व्हॅल्यू झाली 6. ओके, A जर 6 झाला तर काय सांगितलं A च्या समोरचा पॉइंट कोण आहे तो आपल्यासाठी असेल x1 आणि y1. म्हणजेच मला मिळाला हेअर जर A इज इक्वल टू 6 देअरफॉर x1 इज इक्वल टू आणि y1 इज इक्वल टू, तर x1 किती आहे 8 आणि y1 आहे माझ्याकडे 0. ठीक आहे, त्यानंतर जर बघाल तर B कुणाला कन्सिडर केलंय मी, तर B कन्सिडर केलंय OA ला. तर या ठिकाणी बघा माझ्यासाठी B चं व्हॅल्यू काय मिळालं तर O पासून ते A चं डिस्टन्स, तर B इज इक्वल टू या ठिकाणी B किती आहे तर B आहे 8. त्यानंतर मला x2 आणि y2 बीच्या अपोजिट कोण आहे तर हा आहे B पॉइंट. तर बघा या ठिकाणी x2 आणि y2 काय मिळेल, देअरफॉर x2 इज इक्वल टू 0 आणि y2 इज इक्वल टू, तर तो मला मिळाला 6. त्यानंतर माझ्याकडे C किती आहे तर C चं मला डिस्टन्स माहीत नाही, मात्र मला C च्या अपोजिट साईड म्हणजेच x3 आणि y3 मला माहीत आहेत. x3 इज इक्वल टू 0 आणि y3 इज इक्वल टू किती मिळाला तर तो आहे 0. या ठिकाणी काढायचं काय आहे तर डिस्टन्स C, ह्या C चं डिस्टन्स काढायचं आहे. C म्हणजेच कोण तर हा मला AB काढावा लागेल. तर बघा या ठिकाणी AB काढण्यासाठी तुम्ही कोणता पण रूल वापरा, इन द सेन्स मला सांगायचं आहे की A आणि B पॉइंट माहीत आहे, डिस्टन्स बिटवीन द पॉइंट्स जो काही आपण कोऑर्डिनेट जिओमेट्रीमध्ये फॉर्म्युला वापरला तो तुम्ही वापरू शकता. √x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर, तो फॉर्म्युला वापरू शकता. किंवा अजून एक साधं सोपं सांगतो की हा आपला तयार झालेला आहे राईट अँगल ट्रायंगल तयार झाला. ही साईड आहे 6, ही साईड आहे 8. तर आपण या ठिकाणी कोणता थेरम तर पायथागोरस थेरम या ठिकाणी वापरू शकतो. जर पायथागोरस थेरम कधी वापराल तर काय असेल तर या ठिकाणी असेल C इज इक्वल टू √ काय असेल आपला 8चा स्क्वेअर प्लस 6चा स्क्वेअर, हे असेल माझ्याकडे 10. म्हणजेच मला C किती मिळाला 10. तर बघा मला जे काही याचा इन सेंटर काढायचा आहे फॉर इन सेंटर कुणाचा ऑफ ट्रायंगल OAB.
तर इन सेंटर काय माझा एक्स, एक्स काय असेल माझा सांगा फॉर्म्युला ax1 प्लस bx2 प्लस cx3 डिवाइड a प्लस बी प्लस सी करा, व्हॅल्यू पुट करा. एचं व्हॅल्यू किती आहे 6, x1चं व्हॅल्यू किती आहे 8 प्लस बीचं व्हॅल्यू किती आहे 8, x2 0 प्लस सी आहे 10 आणि x3 आहे माझा 0 डिवाइड 6 प्लस 8 प्लस 10 करा. या ठिकाणी 6 8 जा 48 प्लस 0 सोडून द्या डिवाइड 6 8 14 प्लस 10 24. म्हणजेच मला एक्सचं व्हॅल्यू मिळालं बघा या ठिकाणी 2. मला एक्सचं व्हॅल्यू मिळालं. या ठिकाणी मला कशाचं व्हॅल्यू काढायचं आहे अजून, तर मला या ठिकाणी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं आहे वायचं. तर बघा वायसाठी या ठिकाणी काय घेणार, तर वायसाठी काय फॉर्म्युला सेम जो आपण एक्ससाठी वापरला तोच या ठिकाणी वापरा वायसाठी, फक्त एक्सच्या जागी असेल वाय. म्हणजेच काय असेल फॉर्म्युला सांगा, ए y1 प्लस बी y2 प्लस सी y3 डिवाइड ए प्लस बी प्लस सी. तर चला व्हॅल्यू पुट करा. एच्या जागी किती असेल 6, y1ची व्हॅल्यू एच्या जागी 6 आलं, y1ची व्हॅल्यू 0 प्लस बीचं व्हॅल्यू 8, y2च्या जागी किती असेल, या ठिकाणी आपण y2 किती घेतला होता 6 प्लस सीच्या जागी 10 आणि y3 0 डिवाइड करा ए प्लस बी प्लस सी 6 प्लस 8 प्लस 10. या ठिकाणी 6 इंटू 0 0 सोडून द्या, 10 इंटू 0 तो पण सोडून द्या, 8 6 जा या ठिकाणी झाला 48 डिवाइड 6 8 10 दॅट इज इक्वल टू 24. म्हणजेच मला मिळालं y इज इक्वल टू 2. देअरफॉर x, y माझ्याकडे आहे 2,2. देअरफॉर 2,2 इज द सेंटर ऑफ इन सेंटर. तर या ठिकाणी आहे बघा ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. द एरिया ऑफ ट्रायंगल फॉर्म बाय द कोऑर्डिनेट ॲक्सेस अँड टँजेंट टू द कर्व. या कर्वला, कोणत्या कर्वला, एक्स वाय इज इक्वल टू ए स्क्वेअर, या कर्वच्या टँजेंटने आणि या ठिकाणी कोऑर्डिनेट ॲक्सेसने फॉर्म झालेल्या ट्रायंगलचा या ठिकाणी आपल्याला एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. लक्षात घ्या हा प्रश्न कोणता, तर ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन या टॉपिकचा हा प्रश्न आहे. या ठिकाणी काय सांगितलंय, वेअर x1 y1 a आर नॉन झिरो नंबर्स, हे झिरो शिवाय दुसरे नंबर्स असतील. तर या ठिकाणी लक्षात घ्या आपण स्टेप बाय स्टेप एक एक बघू. इक्वेशन काय दिलं इथं, तर इक्वेशन दिलंय एक्स वाय इज इक्वल टू ए स्क्वेअर, हे तर दिलं पहिलं इक्वेशन. आता एक्स वाय इज इक्वल टू ए स्क्वेअर हा आपल्याला कर्व दिलेला आहे. जो कर्व दिलेला आहे तर त्या कर्वला टँजेंट कुठं आहे, x1, y1 या पॉईंटमधून. आता मला सांगा, समजा हा कर्व असेल आणि त्या कर्वला जर या ठिकाणी एखाद्या पॉईंटमधून जर टँजेंट असेल, समजा हा पॉईंट आहे x1 आणि y1, तर हा जो पॉईंट आहे तो पॉईंट या टँजेंटवर तर आहेच, मात्र या कर्ववरती सुद्धा आहे. म्हणजेच काय, हा पॉईंट या एक्स वाय इज इक्वल टू ए स्क्वेअर या इक्वेशनचं काय करतो, तर आपण त्याला म्हणू शकतो सॅटिस्फॅक्शन करतो. म्हणजेच आपण तिथं म्हणू शकतो x1 इंटू y1, एक्सच्या जागी एक्सचा पॉईंट, वायच्या जागी वायचा पॉईंट, ज्याला आपण कोऑर्डिनेट म्हणतो, इज इक्वल टू ए स्क्वेअर. येतं लक्षात. सो या ठिकाणी आपल्यासाठी हे एक कंडिशन मिळाली बघा या ठिकाणी. आता त्यानंतर दुसरी गोष्ट लक्षात घ्या की आपण काय करतो, आपल्याला जो एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे त्यासाठी आपण सर्वप्रथम तर त्या टँजेंटचं इक्वेशन काढून घेतो. आता टँजेंटचं इक्वेशन काढायचं आहे तर टँजेंट काय आहे, तर टँजेंट एक स्ट्रेट लाईन आहे आणि स्ट्रेट लाईनसाठी इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन आपण भरपूर वेगवेगळे इक्वेशन वापरतो. मात्र या ठिकाणी आपण कोणतं वापरणार आहोत, तर आपण वापरणार y मायनस y1 इक्वल टू m x मायनस x1. आता एक गोष्ट लक्षात घ्या की इथे y1 आणि x1 म्हणजे इथे दिलेले आहेत म्हणून नाही घेत आपण. तर x1 आणि y1 म्हणजे काय, तर त्या टँजेंटचं इक्वेशन काढताना ती टँजेंट कोणत्या पॉईंटमधून जाते आहे ते पॉईंट घेतो. आता लकीली ते पॉईंट आपल्याला या ठिकाणी x1 आणि y1च आलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी माझ्याकडे y1 ऑलरेडी आहेच, x1 पण आहे. मला फक्त या ठिकाणी m काढायचा आहे. m म्हणजेच मला कोण काढायचं आहे, तर त्या ठिकाणी स्लोप काढायचा आहे. बघा त्या ठिकाणी मला त्या लाईनचा स्लोप माहीत असण्यासाठी मी त्या लाईनचा स्लोप कसा काढणार, बघा तो माहीत असण्यासाठी मी काय करणार, तर स्लोप म्हणजेच काय आहे, आपण जो काही डेरिव्हेटिव्ह घेतो, आपण
कोणत्याही इक्वेशनचा जो काही डेरिव्हेटिव्ह घेतो तो डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय असतो, त्या कर्वचा, त्या कर्वला असणाऱ्या टँजेंटचा तो असतो स्लोप. म्हणजे या ठिकाणी मला स्लोप काय असेल तर बघा, इक्वेशन आहे xy इज इक्वल टू ए स्क्वेअर. म्हणजे मी जर याचा डेरिव्हेटिव्ह घेणार डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्टिव्ह एक्स, तर बघा या ठिकाणी x इंटू वाय आहे. म्हणजे कोणता रूल, तर या ठिकाणी काय असेल u इंटू व्ही. तर वापरा x ॲज इट इज, वायचं डेरिव्हेटिव्ह काय असेल dy बाय dx प्लस या ठिकाणी y ॲज इट इज, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 इज इक्वल टू ए स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजेच मला काय मिळालं तर मला काढायचं आहे dy बाय dx. म्हणजेच या ठिकाणी जर मी बघणार dy बाय dx तर हा प्लस वाय पलीकडे जाऊन होणार मायनस, आणि हा x या ठिकाणी जो मल्टिप्लिकेशनमध्ये आहे तर तो पलीकडे जाऊन काय होणार डिवाइड. म्हणजेच मला dy बाय dx मिळाला बघा मायनस वाय बाय एक्स. आणि dy बाय dx म्हणजेच माझ्यासाठी काय आहे तर dy बाय dx म्हणजेच माझ्यासाठी असतो स्लोप. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी आता इक्वेशन ऑफ टँजेंट या ठिकाणी आपल्याला फाइंड करायचं आहे. घ्या इक्वेशन ऑफ टँजेंट. तर इक्वेशन ऑफ टँजेंट काय सांगितलं फॉर्म्युला, y मायनस y1 इक्वल टू m x मायनस x1. या ठिकाणी y1 म्हणजे y कोऑर्डिनेट आणि x1 म्हणजे x कोऑर्डिनेट, तो टँजेंट ज्या पॉईंटमधून जाते त्याचे. तर या ठिकाणी x1 आणि y1 हेच पॉईंट आहे. म्हणजे x1 y1 जागी मला रिप्लेस करायची गरज नाही. मला या ठिकाणी रिप्लेस फक्त कुठं करावं लागेल तर लक्षात घ्या y मायनस y1 इक्वल टू x मायनस x1 ॲज इट इज. या ठिकाणी रिप्लेस करावं लागेल फक्त dy बाय dx जो की आपला स्लोप आहे. तर स्लोप काय सांगितलं या ठिकाणी, स्लोप आहे मायनस वाय बाय एक्स. ठीक आहे. तर आता बघा या ठिकाणी जो x आहे तो इकडे येऊन होईल मल्टिप्लिकेशन. म्हणजेच मला काय मिळेल तर मला या ठिकाणी मिळेल xy मायनस एक्सने मल्टिप्लाय करा x y1 इक्वल टू मायनस वायने मल्टिप्लाय करा तर हे होईल मायनस वाय एक्स, ज्याला की आपण xy सुद्धा म्हणू शकतो. मायनस मायनस हा होईल माझा प्लस आणि हे मिळेल मला y इंटू x1. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा हा मायनस वाय एक्स इकडे येऊन काय होईल प्लस xy प्लस xy, तर ते मला मिळालं 2xy इक्वल टू हा मायनस पलीकडे जाऊन काय होईल तर प्लस. म्हणजेच मला या ठिकाणी मिळालं y x1 प्लस x y1. ओके. हे एक मला या ठिकाणी इक्वेशन मिळालेलं आहे. आता जर या ठिकाणी लक्षात घेसाल तर बघा आपल्याकडे एक व्हॅल्यू काढलेली बघा आपण. कोणती व्हॅल्यू काढली आपण तर आपण म्हटलं xy इज इक्वल टू ए स्क्वेअर, जे की आपल्याला ऑलरेडी इक्वेशनमध्ये दिलेलं होतं. म्हणजेच हा 2 ॲज इट इज. ओके. आणि x इंटू वाय की आपण घेऊ शकतो ए स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला काय मिळालं तर y x1 प्लस x y1 आपल्याला मिळालेलं आहे. आता या ठिकाणी आपण जर x आणि y कोऑर्डिनेट काढायचे म्हटले तर बघा लक्षात घ्या या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय की हा एक कर्व आहे, त्याची ही एक टँजेंट आहे आणि आपल्याला ती टँजेंट आणि कोऑर्डिनेट ॲक्सिस मिळून तयार होणाऱ्या ट्रायंगलचा या ठिकाणी एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. बघा जर एरिया अंडर द कर्व म्हटलं असतं तर सरळ सरळ आपण एरिया या ठिकाणी घेऊन घेतला असता. मात्र एरिया कुठला काढायचा आहे आपल्याला तर ही टँजेंट आणि कोऑर्डिनेट ॲक्सिस मिळून होणारा एरिया या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणून आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला या ठिकाणी ट्रायंगलचा काय फॉर्म्युला 1/2 h इंटू यल, लेंथ इंटू हाईट आपण या ठिकाणी घेत असतो. आता लेंथ आणि हाईट मला माहीत पाहिजे, तर ते माहीत होण्यासाठी काय पाहिजे तर हा कोऑर्डिनेट माहीत झाला पाहिजे, हा कोऑर्डिनेट माहीत झाला पाहिजे. आता बघा समजा मी जर याला म्हटलं ए आणि याला म्हटलं बी, तर या बीच्या ठिकाणी काय आहे तर बीच्या ठिकाणी वाय आहे 0. म्हणजे मी जर या ठिकाणी म्हटलं फॉर वाय इज इक्वल टू 0, फॉर वाय इज इक्वल टू 0 तर एक्सची काय व्हॅल्यू मिळेल 2a स्क्वेअर इज इक्वल टू 0 x1 प्लस एक्सची व्हॅल्यू इंटू y1. ठीक आहे. तर या ठिकाणी मला काय मिळालं x आणि हा y1 इकडे येऊन होईल डिवाइड, म्हणजे 2a स्क्वेअर बाय y1. ही मला व्हॅल्यू कुणाची मिळाली तर एक्सची, म्हणजे हा बी कोऑर्डिनेट आपल्याला काय मिळाला तर तो मिळाला 2a स्क्वेअर बाय y1. ठीक आहे. सेम तसंच मी जर या ठिकाणी म्हटलं कुणासाठी फॉर x इक्वल टू 0 तर आपल्याला इक्वेशन काय मिळेल बघा 2a स्क्वेअर इक्वल टू y, सॉरी या ठिकाणी असेल आपला x असेल 0, आता y काढायचा आपल्याला. ठीक आहे. तर या ठिकाणी काय मिळेल y x1 प्लस एक्सच्या जागी 0 इंटू y1, हा झाला 0 आणि हा x1 इकडे येऊन होईल डिवाइड. म्हणजेच मला काय व्हॅल्यू मिळेल बघा इथं y इज इक्वल टू 2a स्क्वेअर अपॉन x1.
ही व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला मिळेल. म्हणजे त्याचा कोऑर्डिनेट काय मिळाला तर तो मिळाला 2a² ठीक आहे. आता या ठिकाणी आपण एरिया ऑफ ट्रायंगल या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो. तर बघा या ठिकाणी म्हणा एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू काय फॉर्म्युला 1/2 इंटू हाईट इंटू बेस, ज्याला आपण लेंथही म्हणू शकतो. तर काय असेल सांगा 1/2 इंटू हाईट म्हणजे या पासून ते हे एचं डिस्टन्स, तर ते किती आहे 2a² अपॉन x1 इंटू बेस किती आहे ह्या 0 पासून ती ह्या बी पर्यंतचं डिस्टन्स, तर ते किती आहे 2a² अपॉन y1 ठीक आहे. या ठिकाणी बघा कॅल्क्युलेट करा 2 कॅन्सल, तर आपल्याला मिळालं 2 इंटू a² इंटू a² डिवाइडमध्ये बघा x1 इंटू y1 आणि x1 इंटू y1चा आपण काय व्हॅल्यू काढलेलं आहे का तर हो x1 इंटू y1 इज इक्वल टू a². म्हणजे या ठिकाणी आपण x1 इंटू y1च्या जागी जर a² पुट केलं तर a² कॅन्सल, म्हणजे आपल्याला मिळालं बघा आन्सर 2a². ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याला हा जो काही ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचा प्रश्न विचारलेला होता तर त्या ठिकाणी काही आपल्याला स्ट्रेट लाईनचे सुद्धा कन्सेप्ट वापरावी लागली. तर ती कोणती तर ती कन्सेप्ट आहे की या ठिकाणी आपल्याला इक्वेशन ऑफ टँजंट जे की आपण ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये सुद्धा बघितलेलं आहे. मात्र इक्वेशन ऑफ टँजंट घेत असताना सरळ तिथं आपण काय लक्षात घ्यायचं आहे की टँजंट ती पण काय आहे एक स्ट्रेट लाईनच आहे आणि हे स्ट्रेट लाईनचंच इक्वेशन आहे. आपण त्या ठिकाणी कोणतंही इक्वेशन पुट करू शकतो, मात्र व्हॅल्यू माहिती पाहिजे. तर या ठिकाणी कोणती यमची व्हॅल्यू म्हणजेच काय तर आपल्याला त्या इक्वेशनचा स्लोप कोणत्या त्या कर्वच्या टँजंटचा तो स्लोप आपल्याला या ठिकाणी माहीत असणं अपेक्षित होतं, जो की आपण या ठिकाणी सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू आपल्याला मिळाल्यात आणि जे आपण त्या ठिकाणी ट्रायंगलसाठी बेस हाईट वापरून आपण त्या ठिकाणी सबस्टिट्यूट केलेलं आहे आणि ते आपण त्या ठिकाणी वापरलेलं आहे. ओके. द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट इन विच लाईन जॉइनिंग 1 1 1 2 2 2 इंटरसेक्ट द प्लेन x + y + z इज इक्वल टू 9. या ठिकाणी जर बघाल तर काय लक्षात येत आहे दोन लाईन एकमेकींना इंटरसेक्ट करतात आणि त्याच लाईन एक प्लेनला सुद्धा इंटरसेक्ट करत आहेत. आता या प्लेनला इंटरसेक्ट करत असताना त्या कोणत्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत आहेत आपल्याला ते इक्वेशन या ठिकाणी तो पॉईंट या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. बघा समजा ह्या दोन लाईन आहेत. पहिली लाईन कोणती 1 1 1 आणि दुसरी 2 2 2. ह्या दोन लाईन एकमेकींना त्या ठिकाणी त्यांनी इंटरसेक्ट केलंय आणि आता लक्षात घ्या ह्या दोन लाईन जर एकमेकींना इंटरसेक्ट करत आहेत आणि परत प्लेनला पण इंटरसेक्ट करत आहेत तर त्या परत एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात. म्हणजेच हाच पॉईंट हा कॉमन पॉईंट कुणासाठी आहे ह्या दोन्ही लाईनसाठी सुद्धा आहे आणि त्या प्लेनसाठी सुद्धा आहे. तर या ठिकाणी काय लक्षात येत आहे की आपण काय म्हणू शकतो समजा जी काय पहिली लाईन आहे L1 साठी पॉईंट कोण आहेत तर 1 1 1 आणि दुसऱ्या लाईनसाठी कोण आहेत तर 2 2 2 ठीक आहे. आता या दोन लाईनसाठी जर आपण इक्वेशन जर या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला काय मिळेल x - 1/1 - 2 y - 1/1 - 2 काय फॉर्म्युला आपला x - x1 अपॉन x1 - x2 y - y1 अपॉन y1 - y2 सेम z - z1 अपॉन z1 - z2 तोच फॉर्म्युला या ठिकाणी वापरतो आपण. या ठिकाणी काय असेल z - 1 अपॉन 1 - 2 म्हणजेच बघा 1 - 2 सगळ्यांसाठी सेम आहे. तर आपल्याला या ठिकाणी काय मिळालं आपल्याला या ठिकाणी मिळालं x - 1 इक्वल टू y - 1 इक्वल टू z - 1. या तिघांचाही रेशो कसा असतो तर सेम असतो. सपोज त्याला जर आपण पकडलं लॅम्बडा तर हा काय असेल हा पॉइंट असेल ज्या दोन लाईन एकमेकींना इंटरसेक्ट झाल्यात. म्हणजेच काय या ठिकाणी बघाल तर आपल्याला x मिळाला बघा 1 पलीकडे जाऊन होईल प्लस लॅम्बडा + 1. त्यानंतर y मिळाला बघा आपल्याला लॅम्बडा + 1. त्यानंतर z मिळाला बघा आपल्याला लॅम्बडा + 1 ठीक आहे. तर हा पॉइंट म्हणजे कोणता x, y, z लॅम्बडा + 1 लॅम्बडा + 1 लॅम्बडा + 1 हे आपल्याला कुणासाठी मिळालं तर ते मिळालं आपल्याला तो पॉइंट कोणता पॉइंट जो ह्या दोन लाईनला पण इंटरसेक्ट करतो आहे आणि त्या प्लेनला पण इंटरसेक्ट करतोय. म्हणजे याच ठिकाणी आपण आन्सर टिक करू शकतो. तिन्ही पॉईंट सेम आहेत पण आपण त्याला कॅल्क्युलेट पण करू या ठिकाणी बघा ठीक आहे. आता
हा जो काही पॉइंट आहे तो ह्या पहिल्या लाईनचं सॅटिस्फॅक्शन करेल, दुसऱ्या लाईनचं सॅटिस्फॅक्शन करेल, तसंच तो तिसऱ्या जो काही तिसरा या ठिकाणी कोण दिलेला आहे प्लेन, तर त्या प्लेनचं सुद्धा या ठिकाणी सॅटिस्फॅक्शन करेल. तर प्लेनसाठी काय इक्वेशन आहे फॉर प्लेन, तर प्लेनसाठी इथं इक्वेशन आहे बघा x प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 9. तर बघा एक्सच्या जागी काय असेल लॅम्बडा प्लस 1, वायच्या जागी लॅम्बडा प्लस 1, झेडच्या जागी लॅम्बडा प्लस 1, लॅम्बडा 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 दॅट इज 3 लॅम्बडा प्लस 1 1 1 3 इज इक्वल टू 9. म्हणजेच मला मिळालं बघा लॅम्बडा इज इक्वल टू 9 मायनस 3 6 आणि हा 3 पलीकडे जाऊन होईल डिवाइड म्हणजे लॅम्बडा इज इक्वल टू 2. आता लॅम्बडा इज इक्वल टू 2 मिळाला म्हणजेच मला तो पॉईंट काय मिळाला देअरफॉर रिक्वायर्ड पॉईंट. कोणता पॉईंट रिक्वायर्ड या ठिकाणी हा वाला एक्स वाय झेड या किमती. म्हणजेच काय मिळेल या ठिकाणी एक्स वाय झेड तिघं पण या ठिकाणी सेम आहेत लॅम्बडा प्लस 1 दॅट इज इक्वल टू 2 प्लस 1 म्हणजेच 3. तर माझा पॉईंट आहे 3,3,3. देअरफॉर ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरमधील प्रश्न आहे द मिनिमम व्हॅल्यू ऑफ द स्लोप ऑफ द टँजंट. बघा लक्षात घ्या ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचा प्रश्न आला आणि मिनिमम व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची सांगितली की आपण डायरेक्ट सुरू करतो. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह संपलं. मात्र या ठिकाणी थोडंसं वेगळं विचारलंय. काय वेगळं विचारलंय की मिनिमम व्हॅल्यू तर विचारली मात्र कुणाची मिनिमम व्हॅल्यू ऑफ स्लोप, मिनिमम व्हॅल्यू ऑफ स्लोप ऑफ टँजंट, टँजंटच्या स्लोपची. म्हणजेच काय तर या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याकडे जे काही इक्वेशन दिलेलं आहे हेअर y इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 3x स्क्वेअर प्लस 2x प्लस 93 याची नाही मिनिमम व्हॅल्यू विचारली, याच्या टँजंटच्या स्लोपची. डेरिव्हेटिव्ह तर घ्यायचंच आहे, दोनदा पण घ्यायचंच आहे, पण लक्षात घ्या की नेमकं कसा तर याच्या टँजंटची याची नाही मग याच्या टँजंटची. तर याच्या टँजंटचं इक्वेशन काढा बरोबर. हेअर फॉर टँजंट याची टँजंट घ्यायची म्हणजेच काय घ्यावं लागेल याची टँजंट घ्यायची म्हणजेच काय घ्यावं लागेल जो काही y आहे तर त्याचा घ्यावा लागेल डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. जर मी या ठिकाणी जर डेरिव्हेटिव्ह घेणार तर y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. चला पलीकडे घ्या डायरेक्ट एका स्टेपमध्ये घ्या. एक्स क्यूबचा 3x स्क्वेअर मायनस 3x स्क्वेअरचा 2 आला समोर 6x प्लस 2xचा 2 प्लस 93 दॅट इज 0. 93चा 0 येऊन जाईल म्हणजे हे आलं बघा इक्वेशन. हे कुणाचं इक्वेशन आलं आता हे आलं टँजंटसाठी. आता याचा जो काही स्लोप आहे म्हणजे जे काही टँजंट आहे आपण जे काही काढलं आता त्याची मिनिमम व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजेच डेरिव्हेटिव्ह इथून 2 वेळेस घ्यावा लागेल. जर डायरेक्ट जर विचारलं असतं मिनिमम व्हॅल्यू ऑफ कर्व, मिनिमम व्हॅल्यू ऑफ कर्व जर विचारलं असतं तर डेरिव्हेटिव्हला पर डेरिव्हेटिव्ह घेतला विषय संपला. मात्र या ठिकाणी कुणाचं काढायचं सांगितलं स्लोप ऑफ द टँजंट म्हणजे आता इथून पुढे 2 वेळेस घ्यावं लागेल. तर हे बनलं आपलं dy बाय dx जे काय बनलं ते टँजंटसाठी बनलं. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो लेट dy बाय dx इज इक्वल टू जर आपण समजा t म्हटलं टँजंटसाठी ठीक आहे किंवा p म्हणा काही म्हणा कर्वसाठी c म्हणा काही म्हणा स्लोपसाठी m म्हणा काही फरक नाही पडत. तर आपल्याला या ठिकाणी काय मिळेल तर t इज इक्वल टू इक्वेशन मिळालंय बघा 3x स्क्वेअर मायनस 6x प्लस 2 याची मिनिमम व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे आलंय लक्षात. आता घ्या मग याची मिनिमम व्हॅल्यू घ्या. आता याची मिनिमम व्हॅल्यू मग आता डायरेक्ट तुम्ही सुरू करू शकता. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह दॅट्स इट. घ्या डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर या ठिकाणी टी साठी असेल dt बाय dx इज इक्वल टू याचं काय असेल तर याचं असेल 6x मायनस 6. ठीक आहे आता नंतर आपण काय करतो तर या ठिकाणी परत घेतो सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. dt बाय dxचा काय येईल d2t बाय dx2 इक्वल टू 6x चा 6. त्यानंतर आपण काय करतो तर ते स्टेप बाय स्टेप जाण्यासाठी आपण त्याला पुट करत असतो कुणाला याला लेट 6x मायनस 6 इज इक्वल टू 0 देअरफॉर x इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला मायनस 6 पलीकडे जाऊन झाला प्लस 6 बाय 6 दॅट इज इक्वल टू 1
एक्सची व्हॅल्यू मिळाली 1, ती व्हॅल्यू याच्यात पुट करता असतो. आता ऑलरेडी पुट करायची गरजच नाही, कारण की हा काय आहे, तर म्हणजेच काय, हेअर d2t/dx2 इज ग्रेटर दॅन 0 फॉर x इज इक्वल टू 1, जी काही त्या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे. ठीक आहे, तर या व्हॅल्यूसाठी आपल्याला काय मिळणार आहे, तर मिनिमा. ओके, मिनिमा या ठिकाणी मिळणार आहे इज इक्वल टू 1 साठी. देअरफॉर मिनिमम व्हॅल्यू तर ती काय असेल, t इज इक्वल टू 1 साठी 3 1चा स्क्वेअर मायनस 6 1 प्लस 2. आपण कोणत्या इक्वेशनमध्ये पुट करत असतो, तर आपण जे आपलं सुरुवातीचं इक्वेशन असतं त्याच्यात पुट करत असतो. मात्र आपल्याला याचं मिनिमम व्हॅल्यू विचारलंच नाही, विचारलं त्याच्या स्लोप ऑफ टँजंटचं. ठीक आहे, त्याची जी काही टँजंट आहे त्याच्याचं, म्हणजेच याचं. तर आपल्याला या ठिकाणी पुट करावं लागेल. तर बघा या ठिकाणी करा कॅल्क्युलेट, काय मिळेल या ठिकाणी, 3 1 जा 3 मायनस 6 प्लस 2, म्हणजेच काय मिळालं या ठिकाणी 3 2 5 5 मायनस 6 मायनस 1, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला मिळालं फॉर 1 -1. ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. या ठिकाणी जर घाई गडबड करसाल तर कदाचित काही विद्यार्थी 1ला सुद्धा करेक्ट करतील. 1 x इज इक्वल टू 1 असताना व्हॅल्यू मिनिमम आहे, x इज इक्वल टू 1 असताना व्हॅल्यू मिनिमम आहे. पण विचारलंय की मग x इज इक्वल टू 1 असताना व्हॅल्यू किती असेल, मिनिमम किती असेल, तर ती मिनिमम असेल आपली -1. सो या ठिकाणी आन्सर बी इज द करेक्ट. 11th स्टँडर्ड लिमिट या टॉपिकचा प्रश्न आहे. या ठिकाणी सांगितलं फंक्शन इज कंटिन्यूअस ॲट x इज इक्वल टू 0, देन a + b + c या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा a + b + c कॅल्क्युलेट करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला a b आणि c या ठिकाणी घ्यावं लागेल. तर आपण इथे काय करत असतो, x इज इक्वल टू 0 साठी कंटिन्यूअस आहे, याचा अर्थ आपण या ठिकाणी म्हणतो काय, f(0) इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0. आता हे कोणाचं, ज्या ठिकाणी x इज नॉट इक्वल टू 0 आहे त्या ठिकाणी आपण लिमिट कॅल्क्युलेट करतो. तर या ठिकाणी असेल 9चा पॉवर x मायनस 2 × 3चा पॉवर x प्लस 1 डिवाइड या ठिकाणी आहे लॉग ऑफ 1 + 3x इंटू tan ऑफ 2x. तर बघा f(0) आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे, a लॉग ऑफ b ब्रॅकेटचा पॉवर c इक्वल टू, इथे बघा लिमिट x टेंड्स टू 0 ॲज इट इज. हे जे आहे 9चा पॉवर x, तर त्या 9च्या पॉवर x ला आपण असं लिहू शकतो का, हा पॉवर x ॲज इट इज, हा जो 9 आहे तर त्याला 3चा स्क्वेअर असं लिहू. म्हणजेच मी बघा याला 3चा पॉवर x त्याचा पॉवर 2 असं लिहू शकतो का. या ठिकाणी काय असेल 3चा पॉवर x आणि त्याचा पॉवर 2. ठीक आहे, म्हणजेच बघा मला सांगायचं काय आहे, तर या ठिकाणी 9चा पॉवर x जागी जर मी 3चा पॉवर x आणि त्याचा स्क्वेअर जर बनवलं, तर 3चा पॉवर x याला पकडून जर क्वाड्रॅटिक टाईपचं इक्वेशन जर त्या ठिकाणी तयार करताय, तर ते कसं बनेल, 3चा पॉवर x - 1 ब्रॅकेटचा पॉवर 2. ठीक आहे, बघा याला जर एक्सपांड कराल तर काय असेल, 3चा पॉवर x चा स्क्वेअर म्हणजे 9चा पॉवर x मायनस सगळ्यांचा मल्टिप्लिकेशन 2चा 1चा 3च्या पॉवर x, ओके, प्लस 1चा स्क्वेअर या ठिकाणी 1 आला, डिवाइड लॉग ऑफ 1 + 3x इंटू tan ऑफ 2x ॲज इट इज. आता जर मी या ठिकाणी जर लिमिट सेपरेट घेतले तर मला मिळेल बघा लिमिट x टेंड्स टू 0, 3चा पॉवर x - 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइडमध्ये घेतो या ठिकाणी मी लिमिट x टेंड्स टू 0 लॉग ऑफ 1 + 3x इंटू लिमिट x टेंड्स टू 0 tan ऑफ 2x. आता बघा या ठिकाणी फॉर्म्युले बनवण्यासाठी आपण काय करणार, तर याला x ने डिवाइड करणार. न्यूमरेटरला x ने म्हणजेच x च्या स्क्वेअरने डिवाइड केलं तर चालेल का, नाही, तर डिनॉमिनेटरला सुद्धा x च्या स्क्वेअरने करावं लागेल, डिवाइड करावं लागेल. तर बघा या ठिकाणी झाला x चा स्क्वेअर, या ठिकाणी पण झाला x चा स्क्वेअर. आता वरती तर फॉर्म्युला बनला पण खाली फॉर्म्युला बनलेला नाही, कारण खाली फॉर्म्युला का नाही बनला, तर या ठिकाणी 1 + 3x आहे, म्हणजे या ठिकाणी डिवाइडमध्ये पण 3 पाहिजे होता, तर नाही, आपण त्याला त्या ठिकाणी घेतला 3, चालेल का, नाही, तर आपल्याला मल्टिप्लाय पण करावं लागेल. ओके, त्यानंतर बघा इथं tan ऑफ 2x आहे, म्हणजे इथं पण 2 पाहिजे होता, म्हणजेच आपण त्या ठिकाणी 3x 2x घेऊन त्याची ॲडजस्टमेंट या ठिकाणी त्याला मल्टिप्लिकेशन केलं, डिनॉमिनेटरला पण डिवाइड पण केलं, मल्टिप्लाय पण केलं. ठीक आहे, अशा पद्धतीने आपली ॲडजस्टमेंट या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. तर बघा आपल्याला काय मिळेल, या ठिकाणी राईट साईडला a ब्रॅकेट
log b पॉवर c इक्वल टू, आता काय मिळालं बघा, या ठिकाणी फॉर्म्युला काय झाला, राईट हँड साईडला फॉर्म्युला बघा, या ठिकाणी काय फॉर्म्युला तयार झाला, तर log ऑफ 3, ओके, आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर, म्हणजे मी याला काय घेणार, तर याला घेणार log ऑफ 3 ब्रॅकेटचा पॉवर 2 डिवाइडमध्ये, बघा 3 to 6 ॲज इट इज, 3 to 6 इंटू, इथे बघा इथे काय फॉर्म्युला तयार झाला, इथे फॉर्म्युला तयार झाला 1 इंटू, इथे काय तयार झाला, इथे पण तयार झाला 1, म्हणजे या ठिकाणी मी म्हणणार 1 into 1, ठीक आहे. देअरफॉर मला फायनल मिळालं log ऑफ b पॉवर c इज इक्वल टू 1/6 इंटू log ऑफ 3 पॉवर 2, ठीक आहे. बघा या ठिकाणी इक्वेट करा दोघांना, इक्वेट कराल तर a च्या जागी आहे 1/6, म्हणजेच a इज इक्वल टू काय मिळालं 1/6, ब्रॅकेट b च्या जागी आहे 3, म्हणजेच मला या ठिकाणी मिळालं b इज इक्वल टू 3, आणि c च्या जागी आहे 2, ठीक आहे. व्हॅल्यू काय काढायची आहे, a प्लस b प्लस c, करा 1/6 प्लस 3 प्लस 2 दॅट इज 1/6 प्लस 5, करा ॲडिशन 1/6 प्लस 5 दॅट इज इक्वल टू 6 5 30, 31/6, 31/6, ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. x इज इक्वल टू y इज इक्वल टू व्हॅल्यू दिलेलं आहे, तर डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे. बघा अत्यंत सोपा प्रश्न आहे, डेरिव्हेटिव्ह चॅप्टर मधला प्रश्न आहे. या ठिकाणी x इज इक्वल टू काय दिलंय आपल्याला, tan इनवर्स अंडर रूट 1 प्लस टी स्क्वेअर मायनस 1 अपॉन टी, आणि y इज इक्वल टू दिलंय बघा कॉस इनवर्स 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. या ठिकाणी जर बघाल तर x हे y च्या फॉर्ममध्ये नाही, y हे x च्या फॉर्ममध्ये नाही, म्हणजेच पॅरामेट्रिक टाईपचं या ठिकाणी फंक्शन दिलेलं आहे. पॅरामेट्रिक टाईपचं दिल्याच्या नंतर आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या की टॅन इनवर्स 1 प्लस टी, तर या ठिकाणी आपण काय करत असतो, सबस्टिट्यूट करत असतो. सबस्टिट्यूट करत असताना काय लक्षात घेणार, 1 प्लस टी स्क्वेअर जर आलं तर त्या ठिकाणी आपण सरळ सरळ टीच्या जागी काय पुट करत असतो, तर टीच्या जागी आपण पुट करतो टॅन थिटा पुट करतो, ठीक आहे. या ठिकाणी पण बघा, या ठिकाणी जर टीच्या जागी फॉर्म्युला पुट कराल टॅनचा, तर आपल्याला कॉस इनवर्स आणि आतमध्ये कॉसचा डबल अँगल फॉर्म्युला या ठिकाणी मिळून जाईल. म्हणजे मी काय करतो या ठिकाणी, तर पुट करतो, पुट काय करतो, टी इज इक्वल टू टॅन थिटा. जर मी टी इज इक्वल टू टॅन थिटा पुट करेल तर मला काय मिळेल बघा, यक्स टॅन इनवर्स, बघा डायरेक्ट घेऊ या ठिकाणी, तर ठीक आहे, सो स्टेप बाय स्टेप घेऊ. 1 प्लस या ठिकाणी मिळालं टॅन स्क्वेअर थिटा मायनस 1 अपॉन टॅन थिटा. आता बघा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजेच सेक स्क्वेअर थिटा, सेक स्क्वेअर थिटाचा रूट म्हणजेच सेक थिटा. तर हे समोर मला काय मिळालं, तर समोर मिळालं मला टॅन इनवर्स ब्रॅकेटमध्ये सेक थिटा मायनस 1 अपॉन हा टॅन थिटा ॲज इट इज, ठीक आहे. आता बघा यक्स इज इक्वल टू या ठिकाणी टॅन इनवर्स ॲज इट इज. आता जे सेक आहे, सेक म्हणजेच काय आहे, 1/cos, सेक म्हणजेच काय असतो 1/cos मायनस तो 1 ॲज इट इज, नंतर टॅन म्हणजेच sin/cos. आता बघा सगळ्या ठिकाणी कॉस कॉस मिळाले, तर जो 1 येतं त्याला असं cos/cos लिहिलं चालेल, ठीक आहे. आता काय होईल, हा कॉस थिटा या ठिकाणी सगळं कॅन्सल, म्हणजेच मला x इज इक्वल टू मिळालं बघा टॅन इनवर्स, वरती मिळालं 1 - cos आणि खाली मिळालं साइन थिटा. आता आपल्याला एक्सचं व्हॅल्यू टॅन इनवर्स अशा पद्धतीने मिळालेलं आहे. आपण आता पण डेरिव्हेटिव्ह घेणार नाही, आपण या ठिकाणी काय प्रयत्न करतोय की टॅन इनवर्स तर मध्ये सुद्धा टॅनच यायला पाहिजे, तो कॅन्सल झाला पाहिजे, आपल्याला टॅन इनवर्स कॅन्सल करायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी जे काही आपल्याला मिळाले बघा एक्स इज इक्वल टू टॅन इनवर्स, तर मध्ये टॅन केव्हा होईल, तर मी काय करतो, जो 1 - cos आहे, जो 1 - cos आहे, तर त्याला मी लक्षात घ्या असं लिहू शकतो का, 2 साइन स्क्वेअर, 1 आहे म्हणून साइन, ठीक आहे. 1 - cos इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर, आणि जर प्लस असेल तर 2 cos स्क्वेअर. काय करत असतो, 1 - cos असताना आपण घेतो 2 साइन स्क्वेअर, आणि जो काही अँगल आहे या ठिकाणी अँगल आहे थिटा, तर त्या अँगलचा घेतो आपण हाफ, ठीक आहे. आता बघा वरती साइन अँगल θ/2 झालाय आणि खाली अँगल कंप्लीट आहे, खाली कंप्लीट अँगल वरती त्याचा हाफ अँगल. तर या ठिकाणी साइनचा अँगल हाफ होईल असं काही करू शकतो का, तर यस बिलकुल करू शकतो. साइन थिटासाठी आपण घेणार 2 × साइन × cos, ठीक आहे. आता बघा 2 × साइन × cos घेतलं, अँगल आहे थिटा, तर त्या अँगलचा परत आपण या ठिकाणी घेणार हाफ, म्हणजे θ/2. या ठिकाणी काय लक्षात आलं,
तर 2 2 या ठिकाणी कॅन्सल होईल बघा, 2 2 कॅन्सल, हा साइन थिटा कॅन्सल, याच्यातला एक साइन थिटा कॅन्सल. म्हणजेच आपल्याकडे या ठिकाणी काय उरलं, x इज इक्वल टू टॅन इनवर्स, वरती उरलं साइन थिटा बाय 2 आणि खाली उरलं कॉस, साइन थिटा बाय 2, खाली उरलं टॅन थिटा बाय कॉस थिटा बाय 2. हे साइन बाय कॉस हे होईल आपलं टॅन, म्हणजेच टॅन इनवर्स टॅन थिटा बाय 2. याचा अर्थ x इज इक्वल टू काय मिळालं, तर x इज इक्वल टू मिळालं थिटा बाय 2. ठीक आहे, बघा एक्सचं व्हॅल्यू थिटाच्या फॉर्ममध्ये मिळालं आहे, वायचं पण व्हॅल्यू आपल्याला थिटाच्याच फॉर्ममध्ये आणायचं आहे. तर कसं, या ठिकाणी आपण सबस्टिट्यूट कुणाला केलं आहे, टीला काय सबस्टिट्यूट केलं आहे, तर या टीच्या ठिकाणी घेतलं आहे आपण टॅन, म्हणजे इथं असणार आपलं टॅन स्क्वेअर, इथं असणार आपलं टॅन स्क्वेअर. याचा अर्थ आपल्याला काय मिळालं, कॉस इनवर्स. ठीक आहे, बघा 1 मायनस टॅन स्क्वेअर अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर. या ठिकाणी कॉस ऑफ डबल अँगल फॉर्म्युला वापरतो. 1 मायनस टॅन स्क्वेअर अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर जर असेल तर त्या ठिकाणी कॉस ऑफ 2 थिटाचा तो फॉर्म्युला आहे, कॉस ऑफ 2 थिटाचा. म्हणजेच इथं जो अँगल असेल त्याचा आपल्याला डबल घ्यावा लागेल. अँगल किती आहे, थिटा, म्हणजे इथं झाला आपला 2 थिटा. सो कॉस इनवर्स जर काढला तर आपल्याला मिळालं y इज इक्वल टू 2 थिटा. ठीक आहे, बघा आता या ठिकाणी भरपूर जण काय करतात की थिटाला परत सबस्टिट्यूट करून देतात, जे काय आपण पुट केलं होतं काही गरज नाही. थिटा एक्स काय मिळाला, थिटा बाय 2, वाय काय मिळाला 2 थिटा. आपल्याला या ठिकाणी बघायचं काय, फक्त एक्स वायच्या फॉर्ममध्ये आहे का नाही, वाय एक्सच्या फॉर्ममध्ये आहे का नाही. मग काय आहे, तर दोघं या ठिकाणी थिटाच्या फॉर्ममध्ये आहेत, म्हणजेच आपण म्हणतो पॅरामेट्रिक फंक्शन. जो इथे पॅरामीटर असेल, पॅरामीटर कोण इथं थिटा, तर आपण या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह सरळ त्या पॅरामेट्रिक फंक्शनच्या रिस्पेक्टिव्ह घेऊन टाकायचा. म्हणजेच काय, या ठिकाणी मी घेणार डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्टिव्ह थिटा, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्टिव्ह थिटा. तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असेल, dx बाय डी थिटा. आता 1/2 कॉमन आहे, थिटाचं काय असेल 1, म्हणजेच dx बाय डी थिटा मिळाला मला डायरेक्ट 1/2. सेम तसंच y साठी डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्टिव्ह कोणाला, विथ रिस्पेक्टिव्ह थिटाला. तर वायचा काय मिळेल, dy बाय डी थिटा 2 आणि थिटाचा 1. दॅट्स इट. कॅल्क्युलेट काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे dy बाय dx. ठीक आहे, घ्या dy बाय dx. तर मी बघा याला जर dy बाय डी थिटा अपॉन dx बाय डी थिटा असं जर लिहू शकलो तर काय होईल, डी थिटा कॅन्सल, म्हणजे आपण काही वेगळं केलेलं नाही. तर बघा व्हॅल्यू पुट करा, dy बाय डी थिटा किती आहे 2 अपॉन dx बाय डी थिटा 1/2. हा 2 वरती जाऊन होईल मल्टिप्लाय, म्हणजेच या ठिकाणी माझा आन्सर आलं 2 2 जा 4, 4/1. देअरफॉर ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. 11th स्टँडर्डच्या लिमिट या चॅप्टर मधील या ठिकाणी प्रश्न आहे बघा. या ठिकाणी काय सांगितलंय, f of x इज डिफाइंड, f of x डिफाइंड फॉर दीज व्हॅल्यूज अँड लिमिट टू x टेंड्स टू 2 एक्झिस्ट, देन a बाय b या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. a बाय b कॅल्क्युलेट करण्यासाठी सर्वप्रथम काय करावं लागेल, a आणि b च्या व्हॅल्यू काढाव्या लागतील. बघा इथे लिमिट हे एक्झिस्ट होतं आहे, लिमिट एक्झिस्ट होतं आहे, याचा अर्थ आपण या ठिकाणी काय म्हणणार, तर f of 2 इक्वल टू याचं लिमिट x टेंड्स टू 2 पॉझिटिव्ह असताना, म्हणजे पॉझिटिव्ह साईडने, आणि लिमिट x टेंड्स टू 2 निगेटिव्ह साईडने कसं आहे, तर इक्वल आहे. म्हणजेच बघा मला या ठिकाणी काय मिळेल, f of 2 चं व्हॅल्यू किती आहे 2 3, f of 2 चं व्हॅल्यू आहे 3 इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 2 पॉझिटिव्ह साईडने, पॉझिटिव्ह साईड म्हणजे x चं व्हॅल्यू 2 पेक्षा ग्रेटर असताना, तर a प्लस 2bx, a प्लस 2bx इक्वल टू निगेटिव्ह साईडने म्हणजेच काय, x चं व्हॅल्यू 2 पेक्षा छोटा असताना b मायनस ax, लिमिट x टेंड्स टू 2 b मायनस ax. या ठिकाणी बघा 3 ॲज इट इज इक्वल टू x च्या जागी 2 पुट करा, म्हणजेच मला मिळेल a प्लस 2b 2 इक्वल टू x जागी 2 पुट करा, तर मला मिळेल b मायनस a 2. याचा अर्थ मला इक्वेशन काय मिळालं, तर इक्वेशन मिळालं 3 इज इक्वल टू a प्लस 4b, आणि या ठिकाणी काय मिळालं, तर या ठिकाणी मिळालं b मायनस 2a. ठीक आहे, म्हणजेच मी या ठिकाणी म्हणू शकतो बघा a प्लस 4b इज इक्वल टू 3, आणि दुसरं म्हणू शकतो मायनस 2a प्लस b इज इक्वल टू 3. ठीक आहे, कोणत्या टाईपचं इक्वेशन मिळालं, तर लिनियर इक्वेशन मिळालेलं आहे.
सॉल्व करा, याला 2 ने जर मल्टिप्लाय करून घेसाल तर ते मिळेल 2a प्लस 8b इज इक्वल टू 3 2 6. ॲडिशन करा, 2a कॅन्सल, 9b इज इक्वल टू 9, दॅट्स वाय b इज इक्वल टू मला मिळालं 1. ठीक आहे, b इज इक्वल टू 1 कोणत्या पण इक्वेशनमध्ये जर या ठिकाणी पुट करसाल, सपोज इक्वेशन 1 मध्ये जर पुट केलं तर आपल्याला मिळेल a प्लस 4 इज इक्वल टू 3, a इज इक्वल टू 3 मायनस 4 दॅट इज इक्वल टू मायनस 1. म्हणजेच मला कॅल्क्युलेट करायचं आहे a बाय b दॅट इज -1/1, दॅट्स वाय व्हॅल्यू इज द -1. देअरफॉर ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर.